तर तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पावसाचा आढावा घेणार आहेत। पालिका आयुक्तांकडनं मुंबईचा ते आढावा घेणार आहेत। सध्याची मुंबईची उडालेली दैना, ठिकठिकाणी साचलेलं पाणी, रस्ते वाहतूक मंदावलेली, इतकंच नव्हे तर रेल्वे वाहतूक सुद्धा चांगलीच कोलमडलेली पाहायला मिळते। त्याचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांना तर बसतोच आहे, पण रोजच्या रोज वाहणारी जी लोकल वाहतूक आहे तिच्यावर सुद्धा मोठा फटका बसलेला आहे। कारण ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। ज्या भागामध्ये किंवा ज्या रेल्वे रुळांवरती पाणी सहसा साचत नाही त्या ठिकाणी सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। दादर रेल्वे स्थानकातली नुकतीच आपण दृश्य पाहिली होती, कशा पद्धतीने रेल्वे रुळांवरती पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे हा रेल्वे मार्ग दिसणं जर अवघड झालं तर अर्थातच लोकलला याचा फटका बसतोय। अर्धा तास उशिरानं सध्या लोकल धावत असल्याची मध्य रेल्वेची माहिती समोर येते आणि त्यामुळेच आता मुंबई संदर्भातला आढावा पालिका आयुक्तांकडनं मुख्यमंत्री घेत आहेत आणि महत्त्वाच्या सूचना करणार आहेत। कारण पुढचे दिवस सुद्धा अशाच पद्धतीनं मुसळधार पावसाचे असणार आहेत। मुंबईसह संपूर्ण राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर मुंबई ठाण्याला 48 तासांसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आताची आणखीन एक महत्त्वाची बातमी, मुंबई आणि ठाण्याला 48 तासांसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तिकडे रायगडसाठी पुढचे 13 तास हे रेड अलर्टचे होते, तर आता मुंबई आणि ठाण्याला 48 तासांसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आत्ताच रेल्वे वाहतुकीचे 3:13 वाजलेले आहेत। इतकंच नव्हे तर रस्ता वाहतूक सुद्धा पूर्णपणे कोलमडलेली आहे। त्यातच पुढचे 48 तास रेड अलर्ट म्हणजे अर्थातच मुंबईसाठी आणि ठाण्यासाठी हा एक धोक्याचा इशारा। जोरदार पावसाची शक्यता, गेल्या 3 दिवसांपासून खरं तर मुसळधार पाऊस कोसळतो आहे, मात्र आता 48 तासांसाठीचा हा रेड अलर्ट देण्यात आला आहे। ही दृश्य अतिशय बोलकी आहेत। सध्याचा जोरदार पाऊस सुरू आहे त्याची ही अर्थातच दृश्य मलबार हिल, अंधेरी सबवे जिथे नेहमी पाणी मोठ्या प्रमाणात भरतं, यावेळेला अर्थातच ते खूप जास्त भरलेले। मरीन ड्राईव्हवर सुद्धा जोरदार अशा लाटा उसळत आहेत। हिंद मातामध्ये पाणी साचलेले, वरळी, कोळीवाडा आणि चेंबूर या ठिकाणी पाणी साचलंय। तर हा 48 तासांचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, अतिशय मोठी बातमी, 48 तास पुढचे मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अलर्टचे। नक्कीच प्रज्ञा, मुंबई ठाणे या जिल्ह्यांना हवामान खात्याकडनं पुढील 48 तास हे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कारण की 48 तासात मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे। रेड अलर्ट तर दोन्ही जिल्ह्यांना जो आहे हा देण्यात आलेला आहे। आज आपण मुंबईत सकाळपासून बघितलं तर अनेक ठिकाणी पाणी जे आहे ते साचलेलं पाहायला मिळतंय। 2006 नंतर पहिल्यांदाच वरळी नाक्यावरती सुद्धा पाणी साचलेलं आहे। मुंबईतील जे सखल भाग आहेत हे सखल भाग पूर्णपणे पाण्याने साचलेले आहेत आणि या सगळ्याचा परिणाम जो आहे हा मुंबईतील रस्ते वाहतुकीवरती मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्यामुळे येणारे 48 तास जर अशाच पद्धतीनं मुंबईत पाऊस पडला तर मात्र 2006ची जी परिस्थिती उद्भवली होती त्याच दिशेनं ही वाटचाल होऊ शकते किंवा तशा पद्धतीची परिस्थिती उद्भवू शकते। आणि यामुळे महापालिका प्रशासन सध्या अलर्ट मोडवरती असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळापूर्वी महानगरपालिकेकडनं दुपारच्या सत्रातील शाळांना सुद्धा सुट्टी दिलेली आहे आणि हवामान खात्याकडनं सातत्यानं पावसाचे अपडेट जे आहेत हे नागरिकांना दिले जात आहेत। आता जे अपडेट्स आलेले आहेत त्यामध्ये दोन्ही जिल्ह्यांना, ठाणे आणि मुंबई या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जो आहे हा जारी करण्यात आलेला आहे आणि पुढील 48 तास हे मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवलेली आहे। त्यामुळे मुंबईकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडणं पसंत करावं, कारण का मुंबईतील अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीसाठी। तर पुढचे 48 तास हे मुंबई आणि ठाण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तर मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे अर्धा तास उशिरानं धावतीये। पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर चांगलाच परिणाम झालाय। ठिकठिकाणी रेल्वे रुळांवरती पाणी साचलेले आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती तब्बल अर्धा तास उशिरानं धावताना आपल्याला पाहायला मिळतेय। मुंबईसह उपनगरात धुवाधार पाऊस कोसळतोय आणि पुढचे 48 तास सुद्धा रेड अलर्टचे देण्यात आलेले आहेत। आत्ताच जर पाहिलं तर अगदी 2-3 तास सुद्धा हे धुवाधार पावसाचे असतील हा असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला होता आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतोय। ज्या भागामध्ये पाणी साचत नाही अशा अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आणि रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत। त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। लोकल उशिरानं धावत आहेत।